आवाज मानदेशाचा। गोंदवले खुर्द येथील शिलवंत वस्तीवरील सूरज सुनील शिलवंत याने खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेत जीवन यात्रा संपवली होती। या प्रकरणी गोंदवले खुर्द येथील एकावर तर गोंदवले बुद्रुक येथील 4 जणांवर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी सर्वजण आरोपी फरार असून पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे। सध्या घरातील कर्ता पुरुष काळाच्या आड गेल्याने सध्या शिलवंत कुटुंब उघड्यावर आले। सध्या त्या कुटुंबाचं आर्थिक पुनर्वसन होणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिलवंत कुटुंबाला मदतीचा हात देऊ केला आहे। यामध्ये घरामध्ये मूलभूत गरजा भागवल्या जाव्यात या हेतूने त्यांना गृहोपयोगी तसेच जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्य, धान्य स्वरूपात मदत करण्यात आली। यावेळी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, नानासू कट्टे, लखन पाटोळे, निलेश सोनवणे, रोहित जाधव, शुभम रणपिसे, रोहित रणपिसे, धनराज जाधव, स्वप्नील पारसे, वैभव रणपिसे, गणेश अवघडे, सुमित जाधव, गणेश अवघडे, अनिकेत बनसोडे, पंकज चव्हाण, गणेश चव्हाण, साहिल रणपिसे, प्रीतम माने, वैभव रणपिसे, शेखर माने, चैतन्य माने यांच्यासह मनसे सैनिक उपस्थित होते। या प्रसंगी दोषी आणि सूरजच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्वांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी देखील यावेळी धैर्यशील पाटील यांनी केली। आज आम्ही गोंदवले खुर्द येथे आलो असता आम्हाला एक माहिती होती की आज महत्त्वाचा जो कर्तृत्व आणि काम करणारा जो व्यक्ती होता सूरज म्हणून त्यांनी गळफास घेतलेला होता आणि त्या अनुषंगाने त्याच्या मागची कारणं की सावकारकीला कंटाळून गळफास घेतला असं आमच्या कानावर आलेलं होतं। त्या पद्धतीने आम्ही आज त्या कुटुंबाला भेट दिली, काही त्यांना लागणारी जीवनावश्यक वस्तू दिल्या, आर्थिक मदतही केलेली आहे आणि ही मदत नव्हे हे आमचं कर्तव्य आहे। आणि ह्याच्यामध्ये आम्ही आज आपल्या माध्यमातून एक महत्त्वाचं सांगतोय की ह्या सूरज शिलवंत या व्यक्तीवर जो आत्महत्या करण्याची वेळ आली ह्याला जी कारणीभूत लोक असतील, जेवढी म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी लोक असतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी ही आमची विनंती आहे। यासाठी आज आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे सर्व आमचे गोंदवल्यातील पदाधिकारी, आमचे सर्व मित्रमंडळी, ग्रामस्थ यांनी आज इथं भेट दिलेली आहे। तर लवकरात लवकर ह्याच्या पाठीमागे जे कोण आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी ही आमची अशी विनंती आहे। अन्यथा आम्हाला जर त्यांना अटक नाही झाली तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारायला लागेल। मानसोफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे, वावरहिरे। मानसोफर न्यूज, आवाज मानदेशाचा।